एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळाला असता तर खाल्लं असतं. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां. पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबे जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला.
आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर 2 मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहावलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय, तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं.
किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्या सोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. ऐका, घाबरू नकोस.
किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. अरे, त्यांनी आपल्याला बघितलं. आता आपण काय करायचं? तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिनीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. खूप दुखत आहे. कृपा करून माझ्या सोंडेतनं लवकर बाहेर निघ. मी काही इतक्या सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिनीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिनीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95, 96, 97, 98, 99, 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली, सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला.
झाडांमधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. हा, बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागलीये. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुऊया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. एका नदी किनारी एका दगडावर एक छोटासा उंदीर खूप चिंतेत बसला होता. बिचारा उंदीर, तो खूप त्रासलेला होता. अगदी तेव्हाच त्याच्या जवळून एक ससा जात होता. उंदराला असं चिंतेत पाहून तो त्याच्या जवळ जाऊ लागला. अरे, तू असा इथे काळजीत का बसला आहेस? पहिले तर तुला इथे कधीच नाही बघितलं. तू दुसऱ्या जंगलातनं आलायस का? नाही रे सशा, नदीच्या पलीकडल्या गावात माझं घर आहे. अच्छा, तर मग तू ह्या जंगलात कसा काय आलास? त्या घरातल्या लोकांनी मला या जंगलात सोडून दिलं. हे तर खूप वाईट झालं. आता तू काय करशील? मला नाही माहित सशा. मला घरी जायचंय. मला माझ्या आई वडिलांना बघायचंय. तर मग वेळ कशाला दवडतोय? जा आणि भेटून घे. अरे सशा, मला पोहता नाही येत. तू मला घेऊन जाऊ शकतो का? मी पण तुझ्यासारखा आहे. मला पोहता नाही येत मित्रा. प्लीज माझी कशी तरी मदत कर. तू काळजी नको करू. आपण काहीतरी मार्ग नक्की शोधू. चल माझ्यासोबत. तुझं नाव काय आहे? गुंजन. अशा प्रकारे कुंजन उंदीर आणि ससा नदी किनारी एकमेकांसोबत घनदाट जंगलाच्या आत गेले. मी तुला एका चिंकन नावाच्या सारस पक्षाला भेटवतो. चिंकन तुला नदीच्या पल्यात नक्की सोडू शकेल. यानंतर मनात आशा ठेवून ते चिंकन सारस पक्षाला भेटायला गेले. हो बेडूक भाऊ, मी खरं बोलतोय. मी एकदा एका हत्तीला माझ्या पाठीवर बसवून उडत होतो. माझी मस्करी करताय? दोघांना चोच मारीन. चला निघा इथून. हॅलो चिंका. काय म्हणता? मी तुझ्याकडे एक मदत मागायला आलो आहे. मी तुमची मदत करू शकणार नाही. कळलं? नाही करू शकणार. जा इथून. अरे म्हटलं ना, जा इथून. अरे प्लीज असं नको करू. अरे मी काही पण बोलू, माझी इच्छा. चल जा इथून. माझी मोठी चोच बघ. ससा आणि कुंजन उंदीर चिंकन सारस पक्षाकडे मदत मागायला गेले होते, जो त्यावेळी खूप रागात होता. म्हणून त्यांना काहीच मदत नाही मिळू शकली. ससा आणि कुंजन उंदीर रिकाम्या हाती चिंकनला भेटून परत आले. आता आपण काय करायचं रे सशा? तू निराश होऊ नको. थोडा धीर धर. आपल्याला काही ना काही मार्ग नक्की सापडेल. घाई नको करू. चालता चालता ते दोघं नदी किनारी परत आले. त्याच वेळी इकरू नावाचा एक कासव, जो ससाला ओळखत होता, नदीच्या बाहेर आला आणि किनारीच थांबला. हे बघ सशा,
हा तर कासव आहे ना? हो आहे ना. ओहो सस्या, माझ्या मित्रा, तू इथे कुठल्या कामानं आलायस? आता तुला काय सांगू मी इकरू, माझ्या उंदीर मित्राला नदीच्या पल्याड कसं घेऊन जाऊ ह्याचा विचार करतोय. ओहो, तर अशी गोष्ट आहे. माझ्यावर बसा ना, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. ऐक मित्रा, सांभाळून बस. नदीत एक भयानक मगर आहे. सस्या मित्रा, तू असा का बोलतोयस? जसा की तुला माझ्यावर विश्वासच नाहीये. असं नाही ऐकरू. समजा मगर आली तर तिच्यापासून कसा बचाव कराल? प्लीज काही बोलू नको सशा, मला जायलाच हवं. माझे आई वडील माझी वाट बघत असतील. मला माहिती आहे मित्रा, पण थोडा अजून धीर धर. आपण दुसरा कोणता तरी मार्ग शोधू. नाही, काही गरज नाही. मी इकरू सोबत जात आहे. मित्रा सस्या, तू घाबरू नकोस. मी कुठल्याही त्रासाशिवाय आणि कुठल्याही समस्येशिवाय उंदीर मित्राला तिथवर पोचवीन. कासवावर बसून प्रवास सुरू झाल्यावर उंदराला खूप मजा येऊ लागली. तो मनातच विचार करू लागला की तो घरी चाललाय. याच गोष्टींनी तो खूप आनंदी होता. नदीत उमललेल्या कमळांवर खूप सारे भवरे आणि पाखरं उडत होती. त्यांच्या प्रवासाच्या अर्ध्या रस्त्यात उंदीर कासवासमोर आलेल्या मगरेला पाहून खूप घाबरला. अरे मगर, मित्रा उंदरा, आता आपण काय करायचं? लवकर चल, नाहीतर तो आपल्याला खाईल. तुमची हिंमत कशी झाली मला पाहून पळण्याची? मगर साहेब, आम्हाला हानी नका पोचव. आम्हाला निघू द्या. अरे का नाही, मी सोडीन तुम्हाला खाऊन काठावर सोडीन ना. आता तुम्ही इथेच थांबा. मगर दादा, मला घरी जायचं आहे. मला सोडून दे. जो पण माझ्या समोर येतो तो आपला जीव गमावतो. बिचारा उंदीर, आता याची मदत कशी करावी? ए कासवा, आपण मिळून चोर पोलीस खेळायचं का? ए, मी पोलीस, तुम्ही दूर पळा. जर मी तुम्हाला पकडलं तर मी तुम्हाला खाईन. त्याच वेळी नदी किनारी एक पाखरू येऊन सस्याला भेटलं आणि त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली सगळी गोष्ट सस्याला सांगितली. ससा आणि पाखरू सोबतच पुन्हा एकदा चिंकनला भेटण्याचा निर्णय घेतात. पण चिंकन आपली मदत करेल का ग? खरंच करेल. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू मला फक्त त्या चिंकनकडे घेऊन चल ससा दादा. चिंकन तर त्या तलावाजवळ असेल. हाय चिंकन दादा. अरे कोण आहे? काय हवंय तुम्हाला? जर तुम्ही मदतीसाठी आले आहात तर मी करू शकणार नाही. अरे नाही दादा, मदत नकोय. तर मग काय? ते काय आहे ना, नदीत जी मगर आहे तिचं असं म्हणणं आहे, तिच्यापेक्षा जास्त वेगाने नदी कोणीच पार करू शकत नाही. अरे बापरे, हे काय? इतका मांस? अच्छा, तर ही होती हिची कल्पना. हो चिंकन, त्या मगरीने तुला चॅलेंज केलंय. मी तिला म्हंटल की चिंकन खूप हुशार आहे. हत्तीला सुद्धा आपल्या पाठीवर बसवू शकतो, इतका शक्तिशाली आहे. तू जे पण म्हंटल ते खरंय सस्या, मी आहेच महान. म्हणूनच तर दादा, आम्ही पण त्या मगरीचं चॅलेंज घेतलं ना. आम्ही एका कासवाच्या पाठीवर एका उंदराला बसवलं आणि त्या मगरीकडे पाठवलं. तर आता तुम्ही मला सांगा, मला करायचं काय नेमकं? फार काही नाही. तुला फक्त त्या उंदराला उचलायचंय आणि नदी पल्याड सोडायचंय. अच्छा, हे करायचंय? हे तर खूप सोपं आहे. असंच करणार. चला निघूया. चिंकन सोबतच ससा आणि पाखरू नदीच्या दिशेने जाऊ लागले. त्याच वेळी इथे नदीमध्ये अरे कासवा, तू झाडांच्या आजूबाजूला फिरशील तर मला चक्कर येईल ना. तर मग सोडून दे ना आम्हाला. हो, हे बरोबर आहे. तुम्ही ना झाडांच्या आजूबाजूलाच फिरा. हो, मी सशाचं म्हणणं ऐकलं असतं तर का बरं मी एवढी घाई केली? तू बरोबर बोललास. मी काही विचार न करता पाण्यात आलो. जर आपण सशाचं म्हणणं ऐकलं असतं तर हे सगळं नसतं झालं. एक छोटीशी मगर चिंकनला आव्हान देते आहे. घे, वाचवलं तुला. अशा प्रकारे बिचारा उंदीर आपल्या गावी पोचला. उंदराचे आई बाबा त्याला भेटण्यासाठी आतुर होते.
काही विचार न करता सरळ उडी मारून जोखीम उचलण्यासाठी कासव मनातून खूप दुःखी होता. सस्यानी पाखराच्या हुशारीचं खूप कौतुक केलं. इथे चिंकन सारस पक्षी मगरेला हारवून पूर्ण जंगलाचा स्टार बनला होता.